शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची भेट घेत राजीनामा सुपूर्द. खासदार पार्थ पवार हे देखील उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत. सूत्रांची माहिती, भुजबळांच्या विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर मातोश्रीवरून खासदार संजय दिना पाटलांना फोन. पत्नीच्या तब्येतीची विचारपूस. याआधी शिंदेंकडून दिना पाटलांच्या पत्नीची रुग्णालयामध्ये भेट घेत विचारपूस. दोघांनी एकाच कारमधून प्रवासही केला होता. गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसांमध्ये घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश. दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती याचिका. रत्नागिरीमधील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब निर्दोष. अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. पुराव्याअभावी खेड न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. राज्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिंदी परीक्षेवरून मनसे आक्रमक. वादानंतर हिंदीची होणारी परीक्षा स्थगित. मंत्री उदय सामंत यांचा निर्णय. पुण्याच्या पर्वती भागातील नराधम आजोबाला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 9 वर्षीय नातीवर केला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ. जिहादचा प्रकार समोर. तरुणीवर वारंवार अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव. भोकरदनच्या वालसावंगी गावातला प्रकार. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीडच्या केस तालुक्यामध्ये अंगणवाडीमध्ये मदतनीस महिलेला गुंगीचं औषध देऊन अत्याचार. आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार. नराधमाला 2 दिवसांची पोलीस कोठडी. स्थापनेसाठी राज्यपालांना पत्र. उद्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसचा TVK पक्षाला पाठिंबा. आसाम सरकारचा 12 मे रोजी शपथविधी होण्याची शक्यता. हिमंता बिस्वा शर्मा हेच आसामचे मुख्यमंत्री होणार. शपथविधीच्या आधी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठकीत विधिमंडळ नेता निवडला. जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा हळूहळू पूर्वपदावर. वाहनांची पंपावर गर्दी. नागपुरात मात्र इंधन साठा संपला. कंपन्यांकडून नियमित पुरवठा होत नसल्यामुळे काही पेट्रोल पंप बंद. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,900 तर चांदीच्या दरात 7,000ची वाढ. सोनं GST सह प्रतितोळा 1,55,221 रुपयांवर. चांदीसाठी प्रति किलो 2,58,350 रुपये मोजावे लागणार. गोंदियासह भंडारा, जालना, यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं पिकं उद्ध्वस्त. कापणीला आलेल्या धान पिकांचं नुकसान. तात्काळ पंचनामा आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. FDAच्या तपासामध्ये कलिंगडामध्ये कोणतीही भेसळ आढळली नाही. अन्नातील विषबाधेमुळे डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू नाही. मुंबईच्या पायधुनी परिसरातील मृत्यू प्रकरणात माहिती समोर. फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.